गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे निरर्थक सल्ला. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. एका गावात शैलेश आणि त्याची बायको सीमा राहत होते. शैलेशचं एक छोटंसं दुकान होतं. शैलेश दुकान उत्तम सांभाळत असे आणि सीमा घर सांभाळत असे. ते खूप श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी होते. एकदा त्यांच्याकडे शैलेशचा मित्र माधव आणि त्याची बायको गौरी आठवडाभर राहायला आले. खूप वर्षांनी भेटल्यामुळे सगळेजण आनंदात होते, गप्पा मारत होते. त्यात गौरीचा आवाज खूप गोड असल्यामुळे तिची गाणी ऐकण्यात आठवडा कसा गेला त्यांना कळलंच नाही. पाहुणे गेल्यावर शैलेश आणि सीमा दोघंच उरले. तेव्हा शैलेश सीमाला म्हणाला, गौरी काय छान गाणं म्हणते ना. सीमा म्हणाली, हो ना, तिने इतकी गाणी म्हटली तरी वाटत होतं अजून गाणी ऐकावी. खरंच जादू आहे तिच्या आवाजात. शैलेश म्हणाला, मला वाटतं आता तूही गाणं शिकायला सुरुवात कर, म्हणजे तुलाही गौरीसारखं गाता येईल. सीमा म्हणाली, अहो काहीतरी काय, तिचा आवाज कुठे आणि माझा आवाज कुठे. शैलेश म्हणाला, हे बघ, प्रयत्नांती परमेश्वर. तुला प्रयत्नच करायला नको म्हणून तू असं म्हणतेस. सीमा म्हणाली, अहो गायन ही एक खूप मोठी कला आहे. ती शिकायला वर्षानुवर्ष लागतात. गौरी लहानपणापासून गाणं शिकतेय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही कला ही देवाची देणगी आहे. ती मुळात ज्याच्याकडे असेल तोच माणूस कलाकार होऊ शकतो. शैलेश म्हणाला, काही सांगत बसू नकोस. तुला गाणंच शिकायचं नाही आहे म्हणून तू ही सगळी कारणं देतेस. सीमा म्हणाली, मी कारणं देत नाही आहे. माझं म्हणणं तर ऐका. अहो गाणं शिकायची मला आवड नाही. माझा आवाजही चांगला नाही. उगाच गौरी गाते म्हणून मी पण गायचं का. खरं म्हणजे या तुमच्या सल्ल्याला काहीच अर्थ नाही. शैलेशला खूप राग आला. तो म्हणाला, म्हणजे माझा सल्ला तुला निरर्थक वाटतो. तुझ्याशी बोलण्यात खरंच काही अर्थ नाही. सीमाने कपाळाला हात लावला. त्यानंतरही एकदा असं झालं. सीमा आणि शैलेश तिच्या काकूकडे गेले होते. काकूने सीमाला एक स्वेटर भेट दिला. तो तिने स्वतः विणला होता. सुरेख रंग आणि विणकाम यामुळे दोघांनाही तो स्वेटर खूप आवडला. त्यांनी काकूचं खूप कौतुक केलं. घरी आल्यावर सीमाला शैलेश म्हणाला, बघ जरा तुझ्या काकूकडे, एवढी म्हातारी झाली असून सुद्धा किती छान स्वेटर विणलाय. ते काही नाही, आता तू तिच्याकडनं स्वेटर विणायला शिक आणि माझ्यासाठी एक छान स्वेटर विणून दे. सीमा म्हणाली, आता हे आणि काय नवीन सुरू झालं तुमचं. अहो आमच्या काकूला विणकाम आवडतं. किती वर्ष ती स्वेटर विणते, त्यामुळे तिचा हात बसलाय. मला तर उलट आणि सुलट टाकेसुद्धा नीट जमत नाहीत. मग ती नक्षी कशी करायची हे तर लांबच राहिलं. शैलेश म्हणाला, वाटलंच मला तू असं म्हणणार. तुला काही सांगितलं की लगेच नाही म्हणतेस. एवढं मी तुला नवीन शिकायला प्रोत्साहन देतोय, पण तुला माझ्या सल्ल्याचं काही मोल आहे का. सीमा गप्पच बसली. असेच काही दिवस गेले. त्यांच्या गावात एक चित्रकार आला. त्याने गावातले डोंगर, तळी, देवळं यांची सुरेख चित्र काढली आणि त्याचं प्रदर्शन भरवलं. सगळ्या गावात या प्रदर्शनाची चर्चा झाली. सीमा आणि शैलेशही ते प्रदर्शन पाहायला गेले. खरोखरीच त्या चित्रकाराने जीव ओतून ती चित्र काढली होती. शिवाय त्या चित्रांमध्ये त्यांच्या गावातलाच निसर्ग होता. त्यामुळे त्यांना ती चित्र जवळची वाटली आणि जास्तच आवडली. चित्र पाहिल्यावर सीमा शैलेशला म्हणाली, काय सुरेख चित्र आहेत ही. मला वाटतंय तुम्ही पण चित्र काढायला शिकलं पाहिजे. काय, मी. शैलेश म्हणाला, हो तुम्हीच. अहो इथे जर बाहेरचा चित्रकार येऊन आपल्या देवळाचं चित्र काढतो तर तुम्ही तर जन्मल्यापासून इथेच राहताय, रोजच देऊळ पाहताय. तुम्ही याच्यापेक्षा नक्कीच छान चित्र काढाल. शैलेश म्हणाला, अगं काहीही काय बोलतेस. मी लहानपणी सुद्धा कधी चित्र काढली नाहीत, तर आता काय जमणार. सीमा म्हणाली, मग शिकून घ्या, ते काही नाही. मला आपल्या दिवाणखान्यात तुम्ही काढलेली चित्र लावायची आहेत. उद्याच जाऊन रंग, कुंचले वगैरे जे काय लागेल ते सगळं घेऊन या. सीमा, अगं चित्र काढणं किती अवघड आहे, तुला काही कळतंय का. मला असलं काही जमणार नाही, मी तुला आत्ताच सांगतोय.
अहो, न जमायला काय झालं? प्रयत्नांती परमेश्वर तुम्हीच म्हणता ना. एवढं मी तुम्हाला सांगतेय, पण तुम्हाला माझं काही मुळी कौतुकच नाही, सीमा रागावून म्हणाली. थोडा वेळ असाच गेला. मग शैलेश सीमाजवळ येऊन बसला. म्हणाला, सीमा, माझ्या लक्षात आलंय तुला काय म्हणायचंय ते. मी तुला उगाच सल्ले देत होतो, पण आज तू मला आरसा दाखवलास आणि मला जाणवलं की माझे सल्ले किती निरर्थक होते. सीमा हसली आणि म्हणाली, जाऊ दे हो, विसरून जा. हे बघा, आपल्या दोघांना कुठलीही कला येत नसली तरी काय झालं? यापुढे आपण दुसऱ्यांच्या कलांचा आस्वाद घेऊया आणि आनंदी राहूया. काय म्हणता? शैलेश म्हणाला, हा तुझा सल्ला मात्र 100% बरोबर आहे.